पुढे जाऊया। औरंगाबाद खंडपीठाची विनोद तावडे यांना नोटीस मिळालेली आहे। 2015-16 मधील शाळांचे प्रस्ताव रद्द केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। 1000 प्रस्ताव विना सूचना रद्द केल्यामुळे याचिका याविरोधात दाखल करण्यात आलेली होती। आघाडी सरकारच्या काळामध्ये आलेले सर्व प्रस्ताव रद्द केल्याची याचिका तक्रारदारांनी दाखल केलेली होती। 18 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना आता विनोद तावडे यांना देण्यात आलेल्या आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। नितेश, अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे। आघाडी सरकारच्या काळातले हे प्रस्ताव होते ते रद्द केल्याप्रकरणी ही नोटीस विनोद तावडेंना बजावण्यात आली आहे। काय तपशील आहेत या प्रकरणाचे? अमोल, 2015-16 मध्ये राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे जवळपास 1000 शाळांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते। परंतु शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोणतीही सूचना या शिक्षण संस्थांना न देता हे प्रस्ताव रद्द केले, अशा प्रकारचा आरोप एका याचिकेमार्फत उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता आणि तशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती। आज या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना नोटीस पाठवलेली आहे। या नोटीसीमध्ये नेमके हे प्रस्ताव का रद्द केले आणि कुठलीही सूचना न देता का रद्द करण्यात आले, अशा प्रकारची विचारणा करण्यात आलेली आहे। आणि उच्च न्यायालयानं 18 तारखेपर्यंत विनोद तावडे यांना याबाबत म्हणण्यासाठी तारीख दिलेली आहे। त्यामुळे 18 तारखेपर्यंत नेमकं विनोद तावडे याबाबत काय स्पष्टीकरण देतात न्यायालयाकडे हे पाहणं गरजेचं आहे। अमोल, धन्यवाद नितेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।